कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरातील सरनाईक कॉलनी इथे राहणाऱ्या अक्रम बर्गेर यांच्या अवघ्या 5 वर्षांचा मूकबधीर मुलगा इजान याचा सुमारे 20 फूट खोल पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। या कॉलनीत असणारा हा धोकादायक खड्डा भर टाकून मुजवावा अशी मागणी गेली 8 वर्षे इतके स्थानिक नागरिक महानगरपालिकेकडे करत आहेत। मात्र या मागणीकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले। तर इजानच्या दुर्दैवी मृत्यूला महानगरपालिकाच कारणीभूत असून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी इजानच्या कुटुंबियांनी केली। अक्रम हसन बर्गेर राहणार जवाहरनगर सरनाईक वसाहत 5वी गल्ली। बुधवारी जमादार कॉलनी आपला जमादार कॉलनी येथे जमादारांची मोकळी प्लॉट आहे। त्या प्लॉटमध्ये कंस्ट्रक्शन कामासाठी जे खड्डे काढून ठेवलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये माझं 5 वर्षाचं मूल इजान अक्रम बर्गेर हा खेळत खेळत त्या खड्ड्यात जाऊन पडला व त्याचा दुर्दैवांत झाला। व ह्याला जे जबाबदार जे आहेत ते जागा मालक आहेत आणि जागा मालक विरोधात परस्पर आम्ही आपल्या गल्लीवाल्यांनी आणि आपल्या समाजाच्या काही माणसांनी लेखी तक्रारी दिल्या, तरी सुद्धा प्रशासनाने त्यावर काही कारवाई केली नाही। आज या कारवाई न करण्यामुळे माझा आज जे बाळ जे आहे ते माझ्यापासून आज दूर आहे। तर इथून पुढे जे कारवाई जी होईल ते सक्षमपणाने करावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे। माझे जे मूल आहे त्याला जे बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे ते आरडाओरड करू शकलो नाही आणि त्या पाण्यात त्याचा पाय घसरून पडल्यामुळे त्याचा गुदमरून त्याचा अंत झाला। दुपारी 2:30 वाजता हा आमचा म्हणजे माझा जे मुलगा आहे इजान अक्रम बर्गेर हा आपल्या बारक्या बारक्या पोरात खेळत होता। 2:30 वाजता खेळत असताना बराच वेळ झाला, जवळपास 3:10 पर्यंत ते आला नाही। व 3:10 नंतर घरच्यांनी सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली तरी पण गावला नाही। मग 3:30 पर्यंत 3:45 पर्यंत जे आहे आम्ही मिसिंग कंप्लेंट द्यायला राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे गेलो आणि तिथे जाऊन आम्ही मिसिंग कंप्लेंट नोंदवली। मग पोलीस प्रशासनाने बी जे बाळा वगैरे फोटो व्हिडिओ सगळं मागितलं, आम्ही सगळं दिलं। मग तिने सगळ्यांना अलर्ट केलं आणि गल्लीचे काय CCTV फुटेज होते ते आम्ही बघालतो, तरी पण आम्ही त्या फुटेजमध्ये काय गावलो नाही। मागं जे मशीद आहे त्या मशिदीमधली CCTV फुटेज आम्ही जरा बघितलो तर त्यात ते आढळून आलं की ते कशा प्रकारे आलं आणि ते कशा प्रकारे त्याचा तोल जाऊन त्या डबक्यात पडलं। माझं नाव जावेद हसन बर्गेर, मी त्या बाळाचा काका आहे। ते बाळ आमचं गेले, खरं ते गेल्याचं फार मोठा दुःख आहे। आपल्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की कठोरपर्यंत कारवाई व्हायला पाहिजे। आमच्या पोरग्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। कित्येक वर्ष आता 14-15 वर्ष झाले त्या खड्ड्यासाठी आम्ही प्रशासनाला किती वेळा लेखी अर्ज दिलं, धरणा आंदोलन केला, महानगरपालिकेवर मोर्चा काढला, तरी आमची त्यांनी दखल घेतलेली नाही आहे। हे तेवढंच करून सुद्धा त्यांनी आमचं काही प्रशासनाने आम्हाला काही चांगला उत्तर दिला नाही। त्यामुळे आमचा बाळ आज हरवलेला आहे। त्यामुळे आमचा बाळ गेलेला आहे, आमचं दुःख आहे आता घरात। आम्हाला एकच नंबर विनंती आहे की आम्हाला न्याय मिळाले